ह्या दिवसात स्पेशल मीडिया, पत्रकार मित्र आणि बाकी वर्तमानपत्र एक विषय घेऊन येतात की धनगर समाजाला आम्ही रस्ता देत नाही. असं काही नाही आहे, हे चूक आहे. ही जी 60,000 स्क्वेअर मीटर जमीन धनगर समाजाला दिली ती ढवळीकरानं दिली आणि ती जमीन अगदी अल्प दराने कुणाला विकली हे 1/14चा उतारा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आम्ही ही जमीन त्यांना विकायला दिली नव्हती, बरोबर. आम्ही ही जमीन त्यांना कसायला दिली होती. कसायला म्हणजे त्यांना काम धंदा करून पोट पाण्यासाठी त्यांना ही दिली होती. आज जिथं 1/14च्या उतार्यावरती नावं आली ती जर तुम्ही बघितली, पत्रकारांनी बघितली, मीडियानं बघितली, तर तुमचे पण डोळे उघडणार. ही माणसं तिथली नाहीत आणि तेवढीची पण नाही. बघा आता हे सगळं कोणी केलं आणि कशासाठी केलं याची शहानिशा करा. आम्ही त्यांना पाणी दिलं, आम्ही त्यांना इलेक्ट्रिसिटी दिली, पण त्यावेळी जे सरपंच होते त्यांच्या नावावर पण ती जमीन आहे थोडी. आणि हे सगळं राजेश कवळेकर नाही आहे, सुशांत आहे. सुशांतला पण माहीत आहे, राजेश कवळेकरना माहीत आहे. मला नावं घ्यायची नाही, पण तुम्ही पत्रकारांनी हा विषय घेऊन जायला पाहिजे. उगीच आमदारावरती, पंचावरती किंवा ती पंच तिथं ती लग्न होऊन त्या गावात आली तिच्यावर जी कुरघोडी कोण करतो ते बरोबर नाही आहे. आणि काम करणारी माणसं ती काम करतच असतात, पण अशी काही समाजातील विघातक माणसं असतात तेच हे करतात. ते तुम्ही शोधून काढा. तुम्हाला पाहिजे तर 1/14चा उतारा देवेंद्र ढवळीकर देईल, मी देईल, किंवा कुणीही देऊ शकतो. सरपंच देईल, पंच आहे, किंवा तुम्ही काढा तो सर्वे नंबर. 60,000 स्क्वेअर मीटर. आणि त्यांनी काय केलं, 60,000 स्क्वेअर मीटर विकले आणि 400 स्क्वेअर मीटर स्वतःला ती ठेवली. 7 घरं आहेत, मग 6 घरं आणि 400 स्क्वेअर मीटर स्वतःला ती, आणि 60,000 स्क्वेअर मीटर वेगळी ती वेगळी जमीन दिली त्यांना. आणि आम्हाला दुःख नाही आहे जमीन गेली याची ढवळीकराला, कुणाला दुःख नाही आहे, कारण आम्ही कर्तृत्व बघून त्यांना ते दिलं होतं. कारण त्यांची मी त्यांच्या ज्या इतर गोष्टी या सगळ्या तिथं चालत होत्या. आणि कुणाला तरी ते घेऊन आज नको असलेल्या गोष्टी समाजामध्ये पसरवतात त्यातून. आणि काही पॉलिटिकल माणसं पण त्यात आहे, आरतीवाले इथं गडबड करतात आणि कोण गडबड करतात त्यांना विषयीच माहीत नाही. काल त्यांनी इलेक्ट्रिसिटीवरती काहीतरी बोलले, त्यांना विषयीच माहीत नाही. स्वतः काय केलं ते त्यांनी आधी विचारा. अशी जी माणसं बाजारामध्ये येऊन काहीतरी बडबडतात आणि त्यांना आधी विचारा की स्वतः तुम्ही काय केलं, स्वतः तुम्ही करण्यासाठी प्रयत्न केला का, चांगल्या गोष्टी तुम्ही काही केल्या तर समाजामध्ये तुम्ही आणा ना त्या. आणि ते करत असताना अशोचना गोष्टी मुखार म्हणतात, त्यांना प्रत्येकात मनापासून ताका ओपोज करपाक जाय अशें म्हाका दिसता. येणाऱ्या काळात खूप गोष्टी कवळे पंचायत, बांदोडा पंचायतीत जातलो.